लग्न काळ बदलत गेला तसं लग्न संस्थेच्या परिभाषाही बदलल्या। पूर्वीच्या काळात घरातील मोठी मंडळी, त्यातही पुरुष मंडळी, जो मुलगा पसंत करतील त्याच्याशीच लग्न करायचं आणि संसार थाटायचा असंच घडत आलंय। काळानुरूप आणि शिक्षणामुळे स्त्रिया त्यांचे हक्क आणि वैचारिक स्वातंत्र्य यांचं महत्त्व समजून अरेंज मॅरेज जरी असलं तरी आपला जोडीदार कसा हवा याबद्दलच्या अपेक्षा मांडत स्वतःही आलेल्या स्थळाला पारखू लागल्या। आता तर काय, लव्ह मॅरेज हे फारच कॉमन झालंय। वयाची तिशी आली तरी लग्न न झालेली मुलगी घरात असेल तर तुझं तू बघ ग बाई पोरगा आणि पिवळे करून टाक हात एकदाचे, हे संवाद घरोघरी ऐकू येतातच। अरेंज आणि लव्ह मॅरेज नंतर लिव्ह इन रिलेशनशिप ही नवी संकल्पना पाश्चिमात्य देशांकडून आपल्या संस्कृतीत हळूहळू का होईना रुजू लागली। अशाच अरेंज मॅरेजची विदर्भाच्या एका गावातील अनोखी गोष्ट स्थळ या चित्रपटात दाखवली आहे। जाणून घेऊयात हा चित्रपट आहे तरी कसा। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला आपण चित्रपटाची कथा जाणून घेऊया। स्थळ या चित्रपटाची कथा घडते ती विदर्भात। सविता, जिचं स्वप्न लग्न करून संसार थाटायचं नाही तर MPSC करून सरकारी नोकरी करण्याचं असतं, मात्र आई वडिलांच्या इच्छेखातर तिला एकामागून एक येणारी स्थळं पाहावी लागतात आणि त्यांच्याकडून येणारा नकारही पचवून घ्यावा लागतो। तिचं लग्न जमत नाहीये याचा तिला जरी आनंद असला तरी त्यामुळे तिच्या करिअरवर होणारा दुष्परिणाम आणि आई वडिलांना होणारा त्रास या सगळ्यात सविताची मात्र गळचेपी होत असते। लग्न जमत नसल्यामुळे सविताच्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलत जातो। शिवाय कथेतून स्त्री सशक्तीकरण, बेरोजगारी, प्रथा परंपरा या मुद्द्यांवरही समांतर भाष्य करत ग्रामीण भागातील अरेंज मॅरेजची कथा पाहायला मिळते। चित्रपटाच्या कथेनंतर आता आपण वळूयात दिग्दर्शन आणि लिखाणाकडे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जयंत सोमलकर आणि प्रस्तुती केली आहे सचिन पिळगावकर यांनी। शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला गावाची ओढही असतेच, त्यामुळे चित्रपटाच्या कथेमार्फत विदर्भ फिरवून आणण्याची चोख जबाबदारी लेखकानं निभावली आहे असं म्हणावं लागेल। ग्रामीण भाग, गावातील लोकांचं दैनंदिन जीवन शहरात कितीही प्रगती होत असली तरी आपल्या संस्कृतीशी, मातीशी त्यांचं जोडलेलं नातं आजही कसं आहे यावर फोकस करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं कसब दिग्दर्शकानं साधलंय। चित्रपटात एक सीन असा आहे ज्यात सविताला पाहायला पाहुणे येतात, त्यामुळे पाहुणे मंडळींनी फ्रेश झाल्यानंतर नव्या टॉवेललाच हात पाय पुसलेत हे दाखवण्यासाठी टॉवेलचा प्राइस टॅग तसाच ठेवून त्यावर फोकस करणं किंवा दाराच्या बाहेर घरात फक्त पुरुष मंडळी मुलगी पाहायला आलेत हे दाखवण्यासाठी केवळ पुरुषांच्या चपला दाखवणं, यातून दिग्दर्शकानं अगदी विचारपूर्वक मांडणी केल्याचं दिसून येतं। खरं तर चित्रपटात 3 घटना समांतर सुरू असल्या तरी त्या घडण्यामागचं मूळ कारण हे लग्नच आहे यावरून फोकस हलणार नाही याची विशेष काळजी लेखकानं घेतली आहे। या चित्रपटात केवळ लग्न याच विषयावर भाष्य न करता शेतकरी आत्महत्या, हुंडा, विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडे वाढणारं आकर्षण, बेरोजगार तरुण या विषयांनीही लक्ष वेधलंय। या व्यतिरिक्त कितीही म्हटलं की स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं जीवन त्यांच्या अटी शर्तींनी जगण्याचा अधिकार आहे, तरी वास्तविक जीवनात पाहता आजही ग्रामीण भागातील स्त्री ही पुरुषांच्या वैचारिक, आर्थिक आणि मानसिक वर्चस्वाखाली कशी गुदमरते हे भयान सत्य संवादातून उत्तम सादर केलंय। आता आपण वळूया चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीकडे। चित्रपटातला एक सीन सांगायचा झाला तर सविताला पाहायला आलेले पाहुणे आणि सोबतची मंडळी तिला काही ठराविक प्रश्न विचारतात। त्यावेळी मुलीच्या मागून कॅमेरा अँगल दाखवत फ्रेममध्ये केवळ पुरुष मंडळीच दिसतात। यातून मुलीच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय आजही पुरुषांच्याच मर्जीने घेतले जातात हा संदेश कुठेतरी प्रेक्षकांना दिला जातो। किंवा अजून एका सीनमध्ये मुलीचे आई वडील मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च कसा करायचा यावर संवाद साधताना दिसतात, कारण मुलीचं लग्न म्हटलं की सर्व रीतिरिवाज पाळावे लागणारच आणि या सगळ्यासाठी पैसे कुठून येतील याचा विचार करत असताना रूममधील बल्बचा प्रकाश घरातील कोपऱ्यात पडलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर पडताना दाखवलाय। वास्तविक बाजारात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने घरात कापूस पडू नये, पण आता मात्र जो भाव मिळेल त्या भावात कापसाचं पीक विकूनच सविताच्या लग्नासाठी पैसे उभे करावे लागतील हा सविताच्या आई वडिलांच्या नजरेतील संवाद चांगल्या पद्धतीनं चित्रित केला गेलाय। एकंदरीतच कथेसोबत सिनेमॅटोग्राफी देखील चित्रपटाची जमेची बाजू ठरते। उत्कृष्ट कॅमेरा फ्रेम्स आणि अँगल्सच्या माध्यमातून सिनेमॅटोग्राफरनं संवाद नसूनही योग्य संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा छान प्रयत्न केलाय। कथा, दिग्दर्शन, लिखाण, सिनेमॅटोग्राफी यानंतर आता आपण वळूया अभिनयाकडे। स्थळ या चित्रपटाची कथा जशी युनिक आहे तसाच कलाकारांच्या बाबतीतही एक ट्विस्ट आहे।
कारण या चित्रपटातील एकाही कलाकारानं आत्तापर्यंत कधीच कॅमेरा फेस केलेला नाही. म्हणजेच या चित्रपटात एकही स्टार कलाकार नसून सगळ्या स्थानिक कलाकारांनी चित्रपटात अभिनय केलाय. तरी प्रत्येक कलाकारानं आपापली पात्र उत्कृष्टरित्या सादर केली आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या सवितानं ग्रामीण भागातील मुलीचं प्रतिनिधित्व तंतोतंत केलंय. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्थळ. या चित्रपटाची कथा सुपरस्टार असल्यामुळं चित्रपटाला बड्या कलाकाराची किंवा चेहऱ्याची गरज भासली नाही. दरम्यान 7 मार्च 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या स्थळ या चित्रपटानं यापूर्वीच 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशिया पॅसिफिक चित्रपटासाठीचा नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा हा पुरस्कार देखील जिंकलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीचं नाव उंचावणारा स्थळ हा चित्रपट एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. आणि हो, तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कळवा. कलाकृती मीडिया स्थळ या चित्रपटाला देत आहे 3.5 स्टार. अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.